श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण दशक 6 यामधील समास 6 सृष्टी कथन नाम याविषयीचे विवेचन श्रवण केले. या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद दासबोध या ग्रंथामधील दशक 6 यामधील समास 7 सगुण भजन याविषयीचे निरूपण श्रवण करणार आहोत. श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात की विश्वामध्ये माया आणि ब्रह्म किंवा अनात्मा आणि आत्मा अशा दोन वस्तू आहेत. अनात्म वस्तू दृश्य, स्थूल, अनेक, विनाशी व विकारी आहे. उदाहरणार्थ आपला देह. आत्मवस्तू अदृश्य, सूक्ष्म, एकच एक, अविनाशी व अविकारी आहे. आपला आत्मा किंवा स्वस्वरूप होय. यामुळे मानवी जीवनाच्या दोन पातळ्या आढळतात. पहिल्या पातळीवर असलेला माणूस दृश्य आणि देह संपूर्ण सत्य मानतो, त्यास आत्मा असून नसल्यासारखा होतो. तर दुसऱ्या पातळीवर असलेला माणूस एकच एक आत्मा संपूर्ण सत्य मानतो, त्यास दृश्य विश्व व स्वतःचा देह असून नसल्यासारखा होतो. जीवनाच्या पहिल्या पातळीवरून दुसऱ्या पातळीवर चढणे याचे नाव परमार्थ होय. ब्रह्म आत्मस्वरूप असल्याने स्वतःमधील आत्मवस्तूची ओळख झाली की विश्वात व्यापून उरलेल्या ब्रह्मस्वरूपाची ओळख होते. स्वतःमधील आत्म्याची ओळख होण्यास त्यावर झाकण आलेला स्वतःपैकी अनात्म भाग बाजूस सारला पाहिजे. देह मी आहे अशी दृढ भावना पोसणारी देहबुद्धी हा स्वतःमधील अनात्म भाव होय. देहबुद्धी बाजूस सारण्यास देहबुद्धीचा आश्रय घेतला पाहिजे. आपला देह सगुण म्हणून आपला देव देखील सगुण आहे. आपला देह आपल्याला जितका खरा तितका आपला देव देखील खरा आहे, अशी दृढ भावना ठेवून श्रद्धेने व प्रेमाने सगुणोपासना केली तर देहबुद्धी आपोआप क्षीण होत जाते. भगवंताची सेवा करण्यामध्ये आपल्याला मीपणाचा आणि देहाचा विसर पडू लागतो. अशा रीतीने भगवंताच्या सगुण रूपाचे सतत चिंतन होत गेले की त्याच्या पायी अतिशय श्रद्धा जडते. निरंतर चिंतनाने त्याचे अखंड ध्यान लागते. ध्यानाची पराकाष्ठा झाली की दिव्य प्रेम उत्पन्न होते. प्रेमामध्ये संपूर्ण आत्मनिवेदन घडून भगवंताचा प्रत्यक्ष साक्षात्कार होतो. श्री समर्थ रामदास स्वामी यांनी यालाच भक्तिमार्ग असे नाव दिले आहे. या समासामध्ये त्यांनी थोडेसे आत्मचरित्र सांगितलेले आढळते. भगवान श्रीरामचंद्रांची उपासना करत असताना त्याने आपल्याला कसे प्रत्यक्ष मार्गदर्शन केले याचे सूत्रमय व अर्थपूर्ण वर्णन त्यांनी करून ठेवलेले आहे. चला तर मग ओवी स्वरूपामध्ये श्रवण करूयात. समास 7 सगुण भजन. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम. ज्ञाने दृश्य मिथ्या झाले तरी का पाहिजे भजन केले, तेने काय प्राप्त झाले हे मज निरोपावे श्रीराम. ज्ञानाहुनी श्रेष्ठ असेना तरी का पाहिजे उपासना, उपासनेने जना काय प्राप्त श्रीराम. मुख्य सारते निर्गुण तेथे दिसेची ना सगुण, भजन केली याचा गुण मज निरोपावा श्रीराम. जे समस्त नासिवंत त्यासी भजावे किनी निमित्त, सत्य सांडून असत्य कोणे भजावे श्रीराम. असत्याचा प्रत्यय आला तरी मग नेमका लागला, सत्य सांडून गलबला कासया करावा श्रीराम. निर्गुणाने मोक्ष होतो प्रत्यक्ष प्रत्यय येतो, सगुण काय देऊ पाहतो सांगा स्वामी श्रीराम. सगुण नासिवंत ऐसे सांगता पुन्हा भजन करावे म्हणता, तरी कशासाठी आता भजन करू श्रीराम. स्वामीचे भिडेने बोलवेना एरवी हे काहीच मानेना, साध्यची झाली या साधना का प्रवर्तावे श्रीराम. ऐसे श्रोतयांचे बोलणे शब्द बोले निर्भुजलेपणे, याचे उत्तर ऐकणे म्हणे वक्ता श्रीराम. गुरुचे वचन प्रतिपालन हे मुख्य परमार्थाचे लक्षण, वचनभंग करिता विलक्षण सहजेची झाले श्रीराम. म्हणून आज्ञेसी वंदावे सगुण भजन मानावे, श्रोता म्हणे हे देवे का प्रायोजिले श्रीराम.
काय मानिला उपकार कोण झाला साक्षात्कार, किंवा प्रारब्धाचे अक्षर पुसिले देवे श्रीराम. होणार हे तो पालटेना भजने काय करावे जना, हे तो पाहता अनुमाना काहीच नये श्रीराम. स्वामींची आज्ञा प्रमाण कोण करील अप्रमाण, परंतु याचा काय गुण मज निरोपावा श्रीराम. वक्ता म्हणे सावधपणे सांग ज्ञानाची लक्षणे, तुझ काही लागे कारणे किंवा नाही श्रीराम. करणे लागे भोजन करणे लागे उदक प्राशन, मळमूत्र त्याग लक्षण तेही सुटेना श्रीराम. जनाचे समाधान राहावे आपुले पारिखे ओळखावे, आणि भजनची मोडावे हे कोण ज्ञान श्रीराम. ज्ञान विवेके मिथ्या झाले परंतु अवघे नाही टाकिले, तरी मग भजनेची काय केले सांग बापा श्रीराम. साहेबास लोटांगणी जावे निचा सारिखे व्हावे, आणि देवासन म्हणावे हे कोण ज्ञान श्रीराम. हरिहर ब्रह्मादिक हे जयाचे आज्ञाधारक, तू एक मानवी रंग भजेसी ना तरी काय केले श्रीराम. आमुचे कुळी रघुनाथ रघुनाथे आमुचा परमार्थ, जो समर्थाचाही समर्थ देवा सोडविता श्रीराम. त्यांचे आम्ही सेवकजन सेवेकरिता झाले ज्ञान, तेथे अभाव धरिता पतन पाविजेल की श्रीराम. गुरु सांगती सारासार त्यास कैसे म्हणावे असार, तुझ काय सांगणे विचार शहाणे जाणती श्रीराम. समर्थांचे मनीचे तुटे तेची जाणावे अदृश्य खोटे, राज्यपदापासून करंटे चेवले जैसे श्रीराम. मी थोर वाटे मनी तो नवे ब्रह्मज्ञानी, विचार पाहता देहाभिमानी प्रत्यक्ष दिसे श्रीराम. वस्तू भजन करीना नान करी ऐसेही म्हणेना, तरी हे जाणावी कल्पना दडोन राहिली श्रीराम. नाते ज्ञान नाते भजन उगाची आला देहाभिमान, येथे नाही की अनुमान प्रत्यय तुझा श्रीराम. तरी आता ऐसे न करावे रघुनाथ भजनी लागावे, तेनेची ज्ञान बोलावे चळेना ऐसे श्रीराम. करी दुर्जनांचा संहार भक्तजनासी आधार, ऐसा हा तो चमत्कार रोकडा चाले श्रीराम. मनी धरावे ते होते विघ्न वघेची नासोन जाते, कृपा केली या रघुनाथे प्रचित येते श्रीराम. रघुनाथ भजने ज्ञान झाले रघुनाथ भजने महत्व वाढले, म्हणून या तुवा केले पाहिजे आधी श्रीराम. हे तो आहे सप्रचित आणि तुझ वाटेना प्रचित, साक्षात्कारे नेमस्त प्रत्ययो करावा श्रीराम. रघुनाथ स्मरोनी कार्य करावे ते तत्काळची सिद्धी पावे, करता राम हे असावे अभ्यंतरी श्रीराम. करता राम मी नव्हे आपण ऐसे सगुण निवेदन, निर्गुणी ते अनन्य निर्गुणाची होई जय श्रीराम. मी करता ऐसे म्हणता काहीच घडेना सर्वथा, प्रचित पहासी तरी आता शीघ्रची पाहे श्रीराम. मी करता ऐसे म्हणसी तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी एस कीर्ती प्रताप श्रीराम. एके भावनेसाठी देवासी पडे तुटी, काते होय कृपा दृष्टी देव करता भाविता श्रीराम. आपण आहे तो दिसांचा आणि देव बहुता काळांचा, आपण थोडे ओळखीचा देवासी त्रैलोक्य जाणे श्रीराम. या कारणे रघुनाथ भजन त्यासी मानिती बहुत जन, ब्रह्मादिक आदि करून राम भजनी तत्पर श्रीराम. ज्ञानबळे उपासना आम्ही भक्त जरी मानुना, तरी या दोषाच्या पतना पावो अभक्तपणे श्रीराम. देव उपेक्षी थोरपणे तरी मग त्याचे तो जाणे, अप्रमाणते श्लाघ्यवाने नव्हे की श्रेष्ठा श्रीराम. देहास लागली उपासना आपण विवेके उरेना, ऐसी स्थिती सज्जना अंतरीची श्रीराम. सकळ मिथ्या होऊन जाते हे राम भजने कळो येते, दृश्य ज्ञानी यांचे निमते स्वप्न जैसे श्रीराम. मिथ्या स्वप्न विवंचना तैसी सृष्टीची रचना, दृश्य मिथ्या साधूजना कळो आले श्रीराम. आक्षेप झाला श्रोतयांसी मिथ्या तरी का दिसते आम्हासी, याचे उत्तर पुढील समासी बोलिले असे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे सगुण भजन नाम समास 7वा समाप्त. श्रीराम समर्थ श्रीराम.